महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे दीपक तावरे यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात झालेल्या तक्रारीची दखल घेऊन श्री शिकलकर आणि श्री विकास हातवे यांच्या तक्रारीनुसार सदस्य समिती नेमून चिपळूण सहकारी पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश दिले होते। त्याचा अहवाल देखील तयार झाला होता, परंतु मध्येच राज्यमंत्री पंकज भोईर, गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार महाराष्ट्र शासन यांनी या अहवालास स्थगिती दिल्यामुळे सदर गैरव्यवहारामध्ये खूप काही गोड बंगाल होत असल्याचं तक्रारदार अकबर सिकलकर यांना संशय आलेला आहे। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की जर कधी शासकीय पातळीवर मला न्याय मिळाला नाही तर मी हायकोर्टामध्ये PIL दाखल करणार आहे। वेळोवेळी पतपेढीच्या पैशाच्या अपहाराबद्दल तक्रार अर्ज आणि आंदोलने करून देखील शासन दरबारी याची दखल घेतली जात नाही। शेवटी मला हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे तक्रारदार अकबर शिकलकर यांनी सांगितलं। नमस्ते पत्रकार बंधूंनो, आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण असं आहे, मी सातत्यानं 2 वर्षापासून चिपळूण नागरिक सहकारी पतसंस्था याच्यावरती त्याच्यामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत मी पाठपुरावा करत आहे। माननीय सहकार आयुक्त, जिल्हा निबंधक, राज्यमंत्री मंत्रालयापर्यंत जाऊन आलो, बरेचसे आंदोलनं केली। या आंदोलनाच्या दरम्यान चिपळूण नागरिक पतसंस्थेमध्ये नातेवाईक, कर्मचारी यांनी लाखो करोडचे कर्ज उचललेले आहेत आणि त्यांच्या ह्या अहवालामध्ये हे कर्ज दिसत नाही। म्हणजे गोरगरिबाला आज पैसा मिळत नाही, पण एका साधारणतः कर्मचाऱ्याला 5-5, 10-10 कोटी रुपये कर्ज मिळते। ह्या घोटाळ्याच्या संदर्भात मी सहकार आयुक्त, राज्यमंत्री यांच्यापर्यंत सातत्यानं पाठपुरावा केला आहे, तरी सुद्धा मला न्याय मिळत नव्हता। आणि मी 26 जानेवारीला एक आंदोलन केलं, त्याच्यापूर्वी मी आत्मदानाचं केलं। चिपळूणमध्ये सहकार आयुक्त DDR कार्यालयाला आंदोलन केलं, तरी सुद्धा दखल घेतली नाही। पुण्यामध्ये सहकार आयुक्तांचं मेन ऑफिस आहे, माननीय दीपकजी तावरे साहेब त्याचे आयुक्त आहेत। मी त्यांना वारंवार या गोष्टीची तक्रारीचा दखल घ्या, मी स्वतः खातेदार आहे त्या पतसंस्थेचा, सभासद आहे। माझं सभासदत्व रद्द करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला, पण तसं करता येत नाहीये त्यांना। मला कुठलीही कल्पना दिलेली नाहीये, कुठलंही कारण देऊन ते मला म्हणतात की मी तुमचे घोटाळे बाहेर काढलेत आता, त्यामुळे ते मला सभासद दूर करायचा प्रयत्न करतात। त्यांना असं करता येत नाहीये। या पतसंस्थेमध्ये कर्मचाऱ्यांच्या नावावरती 5-5, 10-10 कोटी रुपयाचं कर्ज दाखवलेलं आहे। हा पैसा सर्वसामान्य नागरिकांचा आहे। ह्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये बँक व्यवस्थापन डुप्लिकेट नोटा वितरित करताना मानखुर्द ब्रँचला सापडला। त्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर ते गणेशन, चिपळूण आणि रत्नागिरीपर्यंत आलं। त्या नोटा बँकेच्या माध्यमातून वितरित केल्या जात होत्या। परत मी आंदोलन केल्यानंतर 26 जानेवारीला सहकार सचिवांनी त्याच्यावरती चौकशीचे आदेश माननीय आयुक्तांना दिले। त्यानंतर 30 सदस्यीय समिती नेमण्यात आली। समितीचा अहवाल 2 महिन्यात चालू होता। अहवाल पूर्ण झाला त्यानंतर माननीय राज्यमंत्री पंकज भोईर साहेबांनी त्याला स्थगिती दिली। मी तक्रारदार आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो सहकार आयुक्त त्यांचा तो अहवाल तयार करतायत आणि तो शेवटच्या टप्प्यात कुठेतरी निर्णयावर येतोय आणि राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतंय। काही संबंध नसताना राज्य सरकारने उलट मी जनतेचा पैसा वाचावा म्हणून मी पाठपुरावा करतोय। माननीय पंकज भोईर साहेबांनी त्याला स्थगित दिली 2 महिन्यानंतर। म्हणजे मंत्रालयामधून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथं कुठेतरी आर्थिक देवणघेवण झाली असेल शक्यता वर्तवण्यात येते। त्या स्थगितीमध्ये तुमचं काय रोल होता का? तुम्हाला विचारलं गेलं का? मी स्वतः तक्रारदार, मी आणि विकास हातवे आम्ही दोघांनी सातत्याने पाठपुरावा केला, तर त्याच्यावरती आम्हाला कुठलंही पत्र नाहीये किंवा आम्हाला चौकशीमध्ये सामील करून घेतलं नाहीये त्याने। आणि माननीय सहकार मंत्र्यांनी डायरेक्ट त्याला स्थगिती दिली। त्यानंतर मी
सहकार आयुक्तांना आणि राज्यमंत्र्यांना पत्र पाठवून सदरची स्थगिती उठवण्यासाठी बरेच पत्र व्यवहार केले. आपण मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना माझे पत्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून मुख्यमंत्री दोन्ही, उपमुख्यमंत्री दोन्ही, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री पंकज भुईर या सर्वांना मी पत्राचा व्यवहार केलेला आहे. 50 शाखापैकी साधारण 16 शाखा जे ह्या तोट्यात चाललेल्या आहेत. तरी पण याच्यावर डीडीआर सहकार आयुक्त काहीच कोणतीही कारवाई करत नाही. मी त्याचे ज्या लोकांना तुम्ही कर्ज पुरवठा केलाय त्याची माझ्याकडे लिस्ट आहे, पण त्यांच्याकडे लिस्ट नाही. आवाच्या संवाद ज्यावेळेस तुम्ही नातेवाईकाला कर्ज देऊ शकत नाही त्यांच्या नावावरती 5-5, 10-10 कोटी रुपयाची कर्ज आहे आणि एका कर्मचाऱ्याला ज्याला 15,000 पगार आहे त्या नावावरती 5 कोटी रुपयाचं, 2 कोटी रुपयाचं कर्ज दाखवलेलं आहे. हा पैसा जनतेचा आहे. मी पाठपुरावा करतो. त्याला तुम्ही स्थगिती कशा संदर्भात दिली. माझं एकच म्हणणं आहे की ह्या पसंतीची औसायक नेमून त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ही पसंता गुन्ह्यापासून वाचून सामान्य जनतेचा पैसा परत मिळाला पाहिजे. यासाठी मी 1 जुलैला मी आत्मदहनाचं आंदोलन केलं मंत्रालयाच्या समोर. मला तिथं अरेस्ट झाली, माझ्यावरती केस झाली. ते मी आंदोलन पुढे नेलं. त्यानंतर मला आश्वासन देण्यात आलं की आम्ही चौकशी चालू करू. त्यानंतर मी आता काल 4 तारखेला जाऊन मंत्रालयामध्ये माननीय पंकज भुईर साहेबांच्या पीएना भेटलो. त्यांना परत पत्र दिलं की मी याची चौकशी तुम्ही पुन्हा करा आणि स्थगिती उठवा आणि स्थगितीमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करा. आमची तक्रार अर्ज आहे, त्या तक्रार अर्जावरती तुम्ही बघू शकता. तरी मला आजपर्यंत कुठलंही पत्र आलेलं नाही ह्याच्यामध्ये. आता तुम्ही असं म्हणताय प्रशासन अधिकारी लोक शेवटच्या टप्प्यात अहवाल तयार करतायत, त्याच्यातून मंत्रालयातून काही मंत्री याच्यामध्ये हस्तक्षेप करून स्थगिती आणतायत. तुम्हाला यांच्याकडून न्याय मिळाला असं वाटतंय का या स्थगितीला? जर ह्यांनी मला न्याय नाही दिला, ह्यांनी पसंतीला का पाठीशी घालायचं असं माझा माननीय पंकज भुईर साहेबांना आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा हा प्रश्न आहे की मी चांगल्यासाठी तुमच्याकडे न्याय पाठपुरावा करतोय, तुम्ही याला स्थगित द्यायचा काय संमत आहे? आता जर कधी या दोन्ही बाजूंकडून म्हणजे मंत्रालयातून म्हणा किंवा सहकार आयुक्तांकडून याच्यामध्ये तुम्हाला जर कधी व्यवस्थित न्याय मिळाला नाही तर आपलं पुढचं धोरण काय असेल? माझं पुढचं धोरण असं असेल, मी आता जनहित याचिका कोल्हापूर खंडपीठात दाखल करतोय. ह्यामध्ये मी सहकार मंत्री पंकज भुईर, सहकार आयुक्त, जिल्हा निबंधक आणि पुणे जिल्हा उपायुक्त त्यांनाही यात मी पार्टी करतोय. कारण मी जो पाठपुरावा केला त्याचे प्रूफ आहेत माझ्याकडं. ह्याच्यावरती मी तुम्हाला कुठल्याही प्रेस कॉन्फरन्स घ्या, मला मागवा, मी तुम्हाला त्याचे प्रूफ देतो. आता एक पुरावा असा माझ्या हाती लागलाय. 2015 मध्ये एका गटावरती 29 हेक्टरवरती त्या जमिनीची किंमत 50 लाखाच्या आत आहे, तिथं 1,35,00,000चं कर्ज दिलेलं आहे 2 वेळा. हा कुठला नियम आहे? आणि कुठल्याही कर्जदाराची केवायसी किंवा खातेदाराची केवायसी यांच्याकडे नाहीये. म्हणजे सगळा भ्रष्टाचार त्या पतसंस्थेमध्ये चालू आहे. त्या पतसंस्थेवर प्रशासक नेमावा किंवा न्यायालयाने तसे आदेश करावेत असं आपलं म्हणणं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की माननीय सहकार आयुक्तांनी आणि राज्यमंत्र्यांनी ह्या पतसंस्थेवरती औसायक नेमून, प्रशासक नेमून त्याची सखोल चौकशी करावी आणि सामान्य जनतेचा पैसा तिथं वाचवावा अशी माझी विनंती आहे. माझ्याकडून काही चुकत असेल तर मला सांगा. मी अजून कोण तक्रारदार असेल त्यांनी मला फोन करा आणि मला विचारा, मी तुम्हाला प्रूफ देतो की पतसंस्थेमध्ये कितीपर्यंत घोटाळा झालेला आहे. धन्यवाद. नमस्ते. प्रतिनिधी सतीश राठोड. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.